बातमी आहे पावसाच्या संदर्भातली, कारण 2 दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस ऍक्टिव्ह झालेला आहे। हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या नुसार पावसाच्या दृष्टीने पुढील काही तास सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत। नाशिक जिल्ह्यामधल्या गंगापूर धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। दुपारी 2 वाजल्यापासून या धरणामधून तब्बल 6160 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि अर्थातच यामुळे गोदावरीच्या पात्रामध्ये असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरे इतकं पाणी आलंय, तर छोटी मोठी मंदिरं सध्या पाण्याखाली गेलेली आपण पाहतोय। यशवंत महाराज पटांगणाकडे जाण्याचा मार्ग सध्या बंद ठेवण्यात आलाय, तर सिद्ध पाताळेश्वर मंदिर अर्ध बुडालंय। गोदावरीची पातळी वाढताना दिसतेय, तरी देखील काही जण सेल्फी काढण्यासाठी पुराच्या पाण्यामध्ये जात आहेत। वारंवार आवाहन करून देखील हे नागरिक ऐकताना काही दिसत नाहीये। गंगापूर धरणामधून गोदावरी नदीपात्रामध्ये जो तो पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी हा पूर बघण्यासाठी आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे। काही नागरिक या ठिकाणी थेट पुराच्या पाण्यामध्ये जाऊन सेल्फी आणि फोटो काढत असल्याचं आपल्याला दिसून येते। नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल, त्यासोबत पोलीस प्रशासन असेल, ते देखील या ठिकाणी नागरिकांना वारंवार आव्हान करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी तरी देखील काही नागरिक असेल, महिला असेल, आपली लहान मुलं घेऊन पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी जे नागरिक आहे ते या ठिकाणी फोटो सेशन करत असताना पाहायला मिळत आहे। आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यामध्ये जाऊन फोटो काढत असल्याचं दिसून येत आहे। नाशिक महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, त्यासोबत पोलीस प्रशासन आहे, ते संपूर्ण या गोदावरी नदीपात्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तैनात असल्याचं दिसून येते। तरी देखील या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या समोर काही नागरिक जे आहेत ते आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी फोटो सेशन करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सकाळपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू आहे। आता सध्या 6000 पेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये केला जातो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पूर बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये जाऊन काही नागरिक या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जे ते फोटो सेशन करताना दिसून येत आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।